नमस्कार, मी जान्हवी सावंत. जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटी कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या आवडत्या कलाकारासोबत बोलावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आपण शोधतच असतो ते एक माध्यम ज्याद्वारे आपण आपल्या आवडत्या कलाकारांशी बोलू शकतो आणि अर्थात आमचा हा कार्यक्रम तुम्हाला तीच संधी देत आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकारांशी बोलू शकता. आणि मग आज कोण आपल्या सोबत बोलायला आहे ही उत्सुकता तर आहेच, तर म्हणूनच कोणतेही आडेवेढे न घेता मी ओळख करून देते. आपल्या सोबत आहे पत्रकार ते सिने कलाकार अशी जिची ओळख तिने स्वतःची निर्माण केलेली आहे, अशी एक गोड आणि सोज्वळ अभिनेत्री, ती म्हणजे अमृता बने. अमृता, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या या सेलिब्रिटी कॉलिंग या शो मध्ये. धन्यवाद जान्हवी. सगळ्यात आधी तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीची मी खूप आभारी आहे की म्हणजे खरं तर तू जसं म्हणालीस की पत्रकार ते अभिनेत्री, सुरुवात माझी जय महाराष्ट्र मधनं झाली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी खूप खूप थँक्यू तुम्हा सगळ्यांना. अर्थात. कशी आहेस तू? कसं चाललंय आयुष्य? छान आहे, मस्त आहे. सध्या लग्न झालेलं आहे, त्यामुळे लग्नानंतरचे जे दिवस आहेत ते छान एन्जॉय करते. अगदीच. काल वटपौर्णिमा झालेली आहे, कशी होती वटपौर्णिमा? अगदी खरं सांगू का, मी म्हणजे खूप इच्छा होती मला की वटपौर्णिमा छान सागर संगीत साजरी करण्याची. मला वाटतं पहिलाच सण ॲब्सोल्युटली. तर मला असं झालेलं की काय करावं, म्हणजे छान सजायचं होतं, नटायचं होतं. छान मी देवळात गेले, पण विचार केला की जी फळं आहेत, म्हणजे आपण जे वाण देतो, तर आमच्याकडे ज्या मावशी येतात जेवण बनवण्यासाठी, विचार केला की त्यांनाच आपण एक छान वाहन द्यावं. शुभंकरला तर मी दिलंच, आणि सरप्राइझिंगली म्हणजे मला फार छान वाटतं, शुभंकरने घरी येताना माझ्यासाठी गजरा सुद्धा आणला होता. अरे वा, म्हणजे हे खूप ट्रेडिशनल आणि खूप छान वाटतं. म्हणजे बाकीचे गिफ्ट वेगळे आणि गजरा आणणं हे खूप वेगळं. त्यामुळे छान होती वटपौर्णिमा, पहिलाच सण. अगदी. मी एक व्हिडिओ पण बघितला होता, आय थिंक लग्नानंतरचं तू छोटंसं रील केलं होतं ज्याच्यामध्ये तुझा वाढदिवस खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला होता, अगदी झाड वगैरे रोपटं लावून. असं काय आठवणी? कसं आहे ना, आपण केक कट करून किंवा माझं छान, म्हणजे आम्ही जसं हनीमूनला असतानाच शुभंकरने खूप छान प्लॅनिंग केलं होतं म्हणजे बर्थडेचं. पण इथे आल्यानंतर माझे जे सासरे आहेत, तर त्यांचा आग्रह होता की वाढदिवस जो आहे तो अशा पद्धतीने आपण साजरा करू की छान काहीतरी आपल्या हातून एक कार्य घडेल. तर मग पुण्यात, म्हणजे आम्ही जिथे राहतो हनुमान नगरला, तिथे समाज मंदिर म्हणून आहे, मंदिर आहे, आणि एक छोटंसं असं गार्डन आहे. तर तिथे ते म्हणाले की आपण वृक्षारोपण करूया. आणि कदंबाचं झाड आहे ते, जे रोप आहे ते आम्ही त्या दिवशी लावलं आणि मग तो वाढदिवस साजरा केला. आणि ऑफकोर्स घरातले सगळे असल्यानंतर छानच वाटतं, मग त्यांच्यासोबत जे आहे ते सेलिब्रेशन केलं. अगदीच. मी सुरुवातीला आता तुला विचारेन ते म्हणजे तुझं बालपण कुठे गेलं आणि कसं गेलं? बालपण मी मुंबईची आहे, म्हणजे अंधेरीत मी लहानाची मोठी झाले. शाळा पण अंधेरीच, म्हणजे परांजपे विद्यालय. कॉलेज माझं साठे कॉलेज. त्यामुळे अंधेरी पार्ला हा जो काही असा छान प्रवास आहे तो मी खूप एन्जॉय केला आहे. मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालं आहे, त्यामुळे मराठीविषयी खूप छान, म्हणजे आज जेव्हा मराठी शाळा नाही आहेत किंवा कमी होत आहेत तेव्हा असा खूप त्रास होतो. अगदी. पण छान होतं, म्हणजे अंधेरी पार्ल्यातलं जे एक छान मध्यमवर्गीय कुटुंबातलं जसं असतं तसंच होतं माझं बालपण. भावंड? मला 2 मोठ्या बहिणी आहेत. अच्छा. हां. आणि मी सगळ्यात धाकटी, शेंडेफळ. बरं, तुझी पत्रकारिता झालेली आहे, मग पत्रकारितेपासून एक सिने अभिनेत्री किंवा कलावंत, असं कसं काय हा प्रवास घडला? मला तो दिवस अजूनही आठवतो की म्हणजे मी जय महाराष्ट्रमध्येच होते. म्हणजे आता तुला बघताना मला असं सारखं वाटतं की अरे मी तिथे होते काही वर्षांपूर्वी. तर मी कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा केलेल्या आहेत, त्यामुळे तो कुठेतरी किडा होता ऍक्टिंगचा. किंवा मी तुला थोड्या वेळासाठी थांबवते, कारण तुझी एक फॅन अपेक्षा भंडारे तिने फोन केलेला आहे. अपेक्षा, तुझा प्रश्न विचारू शकतेस तू. अपेक्षा, अपेक्षा तुझा आवाज येत नाहीये, तू थोडं मोठ्याने बोल, तुझा प्रश्न विचार. काही कारणासाठी अपेक्षाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. एकदा आम्ही तपासून बघूया, तर तोपर्यंत हां तू सुरू कर. येस. तर मी हे सांगत होते की कॉलेजमध्ये मी एकांकिका स्पर्धा करतच होते,
आणि एक अशी वेळ येते की ओके आता मी पत्रकारिता किंवा न्यूज अँकरिंग मला हे आवडत होतं, खूप आवडत होतं आणि त्यातही वेगवेगळं काही ना काहीतरी शिकण्यासाठी मी जात होते. पण मग एक दिवस असं झालं की मला एका प्रोडक्शन हाऊसमधनं फोन आला की अशी अशी एक सिरियल आहे आणि एका कॅरेक्टरसाठी आम्ही शोधतोय. कोणती सिरियल होती ती? श्री गुरुदेव दत्त, अच्छा. ईश्वरी प्रोडक्शन ची सिरियल. थोडा वेळ पुन्हा थांबवते. अपेक्षा आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडली गेलेली आहे. अपेक्षा, माझा आवाज येतोय? हो मॅम. हा, तुझा प्रश्न विचार. तुझी आवडती अभिनेत्री इथे बसलेली आहे, त्यामुळे तू विचारू शकतेस. हॅलो मॅम. हॅलो हॅलो अपेक्षा. मी साताऱ्याहून अपेक्षा भंडारे. येस. आम्ही आजपर्यंत तुम्हाला मराठी मालिकांमधून बघत आलोय. तुमचा अभिनय आम्हाला खूप आवडतो, खास करून माझ्या घरच्यांना तुम्ही खूप आवडतात. थँक्यू. तर आता म्हणजे मराठीमध्ये तुमचं काम खूप सगळ्यांना आवडतं महाराष्ट्राला. तर आता आम्हाला तुम्हाला हिंदीमध्ये बघण्याची इच्छा आहे. हिंदी मालिकांमधून तुम्हाला अभिनय म्हणजे हिंदीमधून अभिनय करायला आवडेल का? सगळ्यात आधी तर थँक्यू अपेक्षा. तुझा प्रश्न जो आहे तो खरं तर हिंदीमधून या मार्फत सगळ्याच निर्माते किंवा जे दिग्दर्शक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की जसं आपण काम ही आपली पूजा आहे. तू म्हणालीस तसं की मराठीत स्वामींच्या कृपेने, देवाच्या कृपेने सगळ्यांना आवडतोय अभिनय, तर नक्कीच मला हिंदीमध्ये काम करायला आवडणार आहे आणि तशी जर संधी चालून आली तर माझी नक्कीच त्याला पसंती असेल. येस. धन्यवाद अपेक्षा, तू इथे फोन केलास आणि तुझ्या अभिनेत्रीशी बोललेस. हा, तर तू म्हणत होतीस. तर एक दिवस असा अचानक फोन येतो की आम्हाला असं असं कॅरेक्टर आहे. देवी सरस्वतीची भूमिका होती आणि पौराणिक सिरियल, मायथॉलॉजी सिरियल. आणि त्यावेळी जान्हवी ॲब्सोल्युटली असं काही माहिती नव्हतं की मायथॉलॉजी सिरियल किंवा म्हणजे इतकं काय म्हणत, मी त्या कधी सिरियल क्षेत्राचा कधी इतका विचार नव्हता केला. काय म्हणू शकतो आपण, ऍक्टिंग करायची होती, हे क्षेत्र अनुभवायचं होतं. पण मग असं झालं की हीच वेळ आहे, म्हणजे काय म्हणू शकतो, जर आपल्याला स्वतःला आजमावायचं असेल तर मग मी एक 24 तासात, म्हणजे अगदी असं वाटेल की मी खोटं सांगते का, पण 24 तासात मी तो निर्णय घेतलेला आहे की नाही आत्ता करायचंय. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आपलं मन किंवा आपलं अंतर्मन कुठेतरी सांगत असतं की नाही नाही हीच वेळ येते कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करण्याची, तर तो निर्णय होता. आणि त्या निर्णयामध्ये मला ऑफकोर्स माझ्या आईबाबांनी खूप चांगलं सहकार्य केलं. हो, म्हणजे मी ज्यावेळी त्यांना सांगितलं, कारण तुलाही माहिती आहे की आपण एक जॉब स्ट्रक्चर मध्ये काम करताना अचानक काहीतरी अनसर्टन एखाद्या फील्डमध्ये. एका मिनिटासाठी तुला थांबवते. पूर्वा पालांडे आपल्याशी जोडली गेलेली आहे. पूर्वा, तुझं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. कुठून बोलतेस तू? मी वांगणीवरून बोलतीये. हा, तुझा प्रश्न तू विचारू शकतेस. सुबोध भावे आणि सयाजी शिंदे यांच्यासोबत आपण काम केलं, त्यांच्यासोबतचा काम केल्याचा तुमचा अनुभव कसा होता? हो, येस, छान प्रश्न आहे पूर्वा हा. म्हणजे ती जसं म्हणाली की कालसूत्र म्हणून एक वेब सिरीज आहे. ओके. तर ती जिओ स्टुडिओची आहे, जी अजूनही यायच्या प्रतीक्षेने मीही थांबले की ती कधी येणार आहे. ओके. त्यामुळे मला असं वाटतं की तो जो अनुभव आहे सुबोध भावे आणि सयाजी शिंदे, म्हणजे सयाजी शिंदेबरोबर मला तेव्हा स्क्रीनवर तेव्हा नाही काम करता आलं, पण येस नक्कीच सुबोध दादा बरोबर माझा सीन आहे त्याच्यामध्ये. आणि अर्थात सुबोध दादा बरोबर सगळ्यांना काम करण्याची इच्छा असते. इट वॉज अ मॅनिफेस्टेशन आपण म्हणू शकतो की मला प्रचंड इच्छा होती. म्हणजे मला त्याआधी सुद्धा त्यांच्या एका सिरियलमध्ये काम करण्याची संधी आली होती, पण दुसरी सिरियल सुरू असताना मला ते काम करता आलं नाही. त्यामुळे मी मनापासून असं प्रार्थना करत होते आणि तो दिवस आला. पुन्हा एकदा तुला थांबवते. तुझ्या फॉलोअर्सची लिस्ट काही थांबत नाहीये. प्रसाद घाणेकर रत्नागिरीतून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रसादजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि तुम्ही रत्नागिरीतून बोलताय. अमृता आपल्यासोबत आहे. काय विचाराल अमृताला? हॅलो. नमस्कार प्रसादजी. हॅलो. हा, बोला बोला. मी प्रसाद घाणेकर बोलतोय रत्नागिरीवरून. मला प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे, अँकर टू ऍक्टर हा तुम्ही प्रवास कसा अनुभव आहात आणि एक पत्रकारिता क्षेत्र सोडून तुम्ही अभिनय क्षेत्राकडे का वळलात आणि आता त्याचा अनुभव कसा घेताय? येस, सांगते, नक्की सांगते. एकतर पत्रकारिता ते अभिनेत्री, काय म्हणू शकतो की ह्यामध्ये साम्य एक मला नेहमी वाटतं की तो आहे तो कॅमेरा. हो. आणि माझ्या पहिल्या सिरियलचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी सांगितलं होतं की कॅमेरा कधीही खोटं
ऍक्सेप्टच करत नाही. म्हणजे तुम्ही जितकं खोटं त्याच्यासमोर राहाल तो सगळंच्या सगळं दाखवतो. त्यामुळे जितकं तुम्ही खरं राहाल तितकं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता. आणि मला असं वाटतं पत्रकारिता ते अभिनेत्री हा प्रवास करताना ही गोष्ट मी खूप बारकाईने लक्षात ठेवली. अजूनही शिकते मी, अजूनही बरंच काय काय करायचं आहे. पण पत्रकारिता करत असताना, न्यूज अँकरिंग करत असताना सुद्धा हाच कॅमेरा समोर होता. त्यामुळे त्याला सांभाळून घेणं, त्याच्याशी कुठेही खोटं न वागता आपलं काम आहे ते नेटाने करणं. आणि अभिनेत्री असताना सुद्धा कुठेही चुकूनही आपण खोटा सूर, खोटं काहीतरी दाखवायला गेलो की ते लोकांना खोटं वाटतं आणि ते पोहोचत नाही. अगदीच अगदीच अगदीच. धन्यवाद प्रसादजी. यानंतर अक्षता भोसले कोल्हापूरहून आपल्याशी जोडली गेलेली आहे. अक्षता, स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्रमध्ये. तुझा प्रश्न विचार. नमस्कार मॅम. नमस्कार. मला अमृता मॅमना एक क्वेश्चन विचारायचं होतं की आता नुकतंच तुमचं लग्न झालं, तर प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडून गुड न्यूज कधी येईल. अक्षता, हा सुद्धा छान प्रश्न आहे. पण म्हणजे जसं आत्ताच म्हणजे अगदीच कालच आमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झालेत. त्यामुळे सध्या आम्ही दोघंही म्हणजे शुभंकर पण याच क्षेत्रातला आहे, मीही याच क्षेत्रातले. त्यामुळे अजूनही आम्ही दोघांची धावपळ किंवा धडपड जी काय आहे, स्वतःला चाचपणी करणं हे सुरूच आहे. त्यामुळे नक्कीच काय म्हणू शकतो, सध्या आम्ही स्वतःला कुठेतरी या क्षेत्रामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करतोय. पण नक्कीच ही गुड न्यूज सगळ्यांना देणार आहे. अगदी. आतापर्यंत तुझ्या सिरियल्स केल्यात त्यापैकी म्हणजे विविध कलाकारांसोबत काम केलंस, म्हणजे को ऍक्टर, तुझ्या सोबत असलेला अभिनेता, कोणासोबत काम करायला जास्त आवडलं किंवा जास्त मजा आली शुभंकर सोडून? हे शुभंकर सोबत तर ऑफकोर्स मजा आलीच काम करताना. पण आपण एकच मिनिटं थांबवते, आपण कंटिन्यू करूया. पण त्याआधी मनू निळे जळगावहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मनू, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हा मनू, बोला. आवाज येतोय माझा? हो येतोय, बोला. आपला सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्रामवरती 2 महिन्यापूर्वी आपलं लग्न झालं आणि लग्नामध्ये तुम्ही आणि तुमचे मिस्टर फिरायला गेले होतात. तर त्या ठिकाणी तुम्ही एक बिकनीवरचा एक फोटो पोस्ट केला, व्हिडिओ केला होता. तर त्यावेळेस तुमच्या मिस्टरांना किंवा सोशल मीडियावर जी झालेली टीका होती, तर त्याबद्दल तुमचं मत सांगा. खूप चांगला प्रश्न आहे खरं तर. म्हणजे या माध्यमातून मला सगळ्या ट्रोलर्सना किंवा जे सोशल मीडियावर कधीही विचार न करता कोणतेही कमेंट करतात त्यांना मला खरंच सांगायचं आहे, मनू तुमचा प्रश्न खूप खरंच चांगला आहे. तुम्ही जसं म्हणालात की मी तो एक बिकिनीवरचा फोटो टाकला होता, किंवा त्याही आधी आणखीन एक पोस्ट होती ज्यामधनं आम्ही बरेच ट्रोल झालो होतो की म्हणजे आमचे जे म्हणजे माझे जे सासरे आहेत त्यांनी आमच्या दोघांच्याही पहिल्या रात्रीसाठी एक छान सजावट केली होती, म्हणजे आम्हाला एक कम्फर्ट झोन मिळावा यासाठी. तर त्यावरूनही बऱ्याचदा सोशल मीडियावर आम्ही खूप ट्रोल झालो. तर मला असं वाटतं की आम्ही काय म्हणू शकतो, माझ्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत मुळात काय म्हणतात सोशल मीडिया अकाउंट जे आहे ते माझ्या माझ्या वेल विशर्स फॉलोअर्ससाठीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना मी खरी माहिती आहे किंवा माझं जे काम ज्यांच्यापर्यंत पोहोचलंय त्यांच्यासाठी माझ्या पोस्ट आहेत. आणि मला असं वाटतं की जगात खूप नेगेटिव्ह गोष्टी असतात, किती गोष्टींना आपण फेस करणार. त्यामुळे मला असं वाटतं मी चांगल्याच गोष्टी त्याच्यातनं पाहते. ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा जे ट्रोलर्स आहेत त्यांचा मला इतका फरक नाही पडत आणि मी पडूनही घेत नाही. अगदीच अगदीच अगदीच. धन्यवाद मनूजी, तुम्ही जोडले गेलेत. यानंतर कस्तुरी नागरे आपल्याशी जोडली गेलेली आहे ताडदेव इथून. कस्तुरी, तुझं स्वागत आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत तुम्ही काम केलं होतं, त्या मालिकेतील तुमचा अनुभव कसा होता? खूप छान अनुभव होता तो. अर्थात माझं जे सगळ्यात जास्त काम होतं ते हर्षदाताई म्हणजे हर्षदा खानविलकर यांच्यासोबत होतं. त्यामुळे हर्षदाताईसोबत काम करताना खूप छान वाटलं. खरं तर हर्षदाताईकडे जेव्हा मी पहिल्यांदा आमचा पहिला सीन होता तेव्हा थोडंसं धाकधूक होती की कसं असेल, ताई सांभाळून घेईल का किंवा मी चुकले तर. पण अगदी खरं सांगू म्हणजे तिने इतकं सांभाळून घेतलंय की राईट फ्रॉम आपला सीन कसा झाला पाहिजे ते आपण स्क्रीनवर कसं दिसायला हवं याची जबाबदारी कम्प्लिटली आपली असते. काय म्हणू शकतो की
आपण कसे दिसणार आहोत ह्याचा दुसरे जितका विचार करत नाही तेवढा आपण विचार करायला हवा, कारण आपण पोहोचतो. त्यामुळे खूप छान होता अनुभव. प्रोडक्शन खूप छान होतं आणि त्यातनं जी लोकप्रियता मिळाली, म्हणजे अजूनही काही जण निकिता म्हणून ओळखतात, तो रोलच खूप वेगळा होता. आणि त्यांचं असं होतं की तुम्ही ऑफिसमध्ये होतात ना, सेक्रेटरी म्हणून होतात ना. त्यामुळे खूप छान होता अनुभव. अर्थात तिथे श्रीरंग देशमुख सुद्धा तिथे होते, त्यामुळे त्यांच्यासोबतही त्यांनी खूप शिकवलं मला, ह्या दोघांनी खूप. धन्यवाद कस्तुरी. यानंतर मी तुला प्रश्न विचारला होता, तो म्हणजे कोणत्या कलाकाराबद्दल बरोबर काम करायला जास्त आवडतं? येस. आत्ता कन्यादानमध्ये जसं आम्ही म्हणजे बाबांची जी भूमिका होती ती अविनाश नारकर हे करत होते, आणि माझ्या बहिणीची जी सासू आहे तिचं जे कॅरेक्टर आहे ते उमा सर देशमुख करत होत्या. तर म्हणजे खरंच सांगते जान्हवी, काय म्हणू शकतो, नशिबाने इतकी चांगली वरिष्ठ मंडळी की ज्यांचा इतका मोठा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, तर त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळी काय काय सांगितलेल्या गोष्टी ह्या त्यावेळी कदाचित नसतील. एकच मिनिट मी तुला थांबवते. शेख अमित पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहे. तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये, आणि तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? शेख अमित, तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? काही कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तू बोलत होती. तर म्हणजे त्यांनी त्यावेळी सांगितलेल्या काही चुका असतील तर त्या टाळण्याचा खूप प्रयत्न केला. जसं सांगितलं की हर्षदाताई असू दे किंवा लाला सर आहेत, या सगळ्यांबरोबरच काम करताना खूप छान अनुभव आला. पण असं म्हणशील तर पुन्हा काम काय म्हणू शकतो, इतकी छान त्यावेळेला आपली एक गट्टी जमलेली असते, त्यामुळे या सगळ्यांसोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल. असं पर्टिक्युलर एक नाव नाही आता सांगता येणार, पण ह्या सगळ्यांसोबत एकत्र काम करायला नक्की आवडेल. वा. बायोपिक खूप सध्या चर्चेमध्ये, प्रत्येक जण आवड असते की काहीतरी करावं असं. तुला असं कोणतं कॅरेक्टर आहे की ज्याच्या आयुष्यावर काहीतरी करावं वाटलं तर तू कोणावर करू शकतेस एखादी भूमिका? खरंय, बायोपिक मला पर्सनली म्हणशील तर आता बायोपिकचं माहित नाही मला की मी त्या रोलसाठी खरं सुटेबल आहे की नाही, पण माझ्या इच्छा आहे की मला हे कॅरेक्टर करता आलं पाहिजे. माझ्या खूप आवडत्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. मला खूप आवडतं त्यांचं लेखन, आणि अर्थात त्यांचं काम, ज्या पद्धतीने त्या सगळ्यांसमोर येतात, आणि म्हणजे एकीकडे ग्लॅमरस वर्ल्ड आणि एकीकडे सुधा मूर्ती असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. तर मला नक्कीच त्यांची भूमिका, अर्थात ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, पण त्यांची भूमिका साकारायला आवडेल मला. आणि तुझ्या आवडी निवडी काय, म्हणजे हे सोडून, ऍक्टिंग सोडून अजून काय आवडतं तुला, काय करायला फावल्या वेळेमध्ये अमृता काय करते? फावल्या वेळेमध्ये म्हणशील तर मी थोडंसं गाणं शिकले. अरे वा, त्यामुळे आम्ही ऐकू शकतो, म्हणजे ऐकू शकतो. गाणं वाचन ऑफकोर्स आपल्या क्षेत्रासाठी गरजेचंच असतं, त्यामुळे ते फिरायला मला आवडतं. मला मुंबई फिरायला खूप आवडते, आणि मुंबई मला फिरवायला सुद्धा खूप आवडते सगळ्यांना. त्यामुळे असं आहेत. आणि काय म्हणू शकतो, मला मास मीडियाच्या रिलेटेड किंवा मीडियाच्या रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. गाणं शिकली म्हटलेस तर 2 ओळी तर आम्हाला ऐकायला आवडतील. बर, ठीक आहे. एक मराठी गाणं आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल ते गाणं. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना. खूप मस्त. म्हणजे पत्रकार, सिने अभिनेत्री आणि गायिका जवळ म्हणू शकतो. यानंतर अथर्व नाशिकहून आपल्याशी जोडला गेलेला आहे. अथर्व, तुझं खूप स्वागत आहे. तुझा प्रश्न विचारू शकतोस. अथर्व, माझा आवाज येतोय? हा अथर्व, बोल. नमस्कार.
काहीतरी अडचण आहे, त्यामुळे आवाज अथर्व- पोहोचत नाहीये. आवाज पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा फोन येईलच, तोपर्यंत आपण कंटिन्यू करू. OTT प्लॅटफॉर्म आजकाल खूप जास्त चालते. इच्छा आहे OTT वर काम करण्याची, आणि काम करायचं असेल तर मग का नाही का नाही मी तर म्हणेन की कुठल्याच मी तर म्हणते कुठल्याच मीडियमसाठी कुठल्याच प्लॅटफॉर्मसाठी बॅरियर्स किंवा असं काय म्हणू शकतो आपण बंधनं मी स्वतःला तरी घातलेली नाही आहेत. मगाशी जसा प्रश्न आला की कालसूत्र म्हणून जी वेब सिरीज आहे त्याची मी सुद्धा वाट पाहते, तर ते एक OTT वरचं माझं पहिलं काम असेल. त्यामुळे पुढे सुद्धा ज्या पद्धतीने सोशल मीडिया म्हण किंवा OTTचं जे सगळं आहे बदलतंय, तर नक्कीच काम करायला आवडेल. पण त्यासोबत म्हणजे सिरियल किंवा आपले सिनेमा आहे तो सुद्धा मला तेवढाच जवळचा वाटतो. म्हणजे कुठलंही माध्यम असू दे, पण OTT नक्कीच आवडेल यापुढे काम करायला. अगदीच. सगळ्या एक स्त्री म्हणून हा प्रश्न माझ्यासाठी, म्हणजे ही खरं तर सर्व सामान्य घरातल्या ज्या महिला किंवा मुली असतात त्यांचा हा प्रश्न असूच शकतो, कारण सिने कलाकारांचं आयुष्य कसं असतं याच्याबद्दल खूप जास्त उत्सुकता असते. आणि त्यात एका स्त्रीचं आयुष्य कसं असतं. नुकतंच लग्न झालंय, लग्नापूर्वीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य काही बदल झालाय का, आणि तो बदल जर झाला असेल तर तो कशा पद्धतीचा बदल होता? तू म्हणतेस ते खरं आहे की काय म्हणतात, अगदी छोटीशी एखादी गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात घडते त्यावेळी खूप बदल घडतात. लग्न तर नक्कीच छोटी गोष्ट नाहीये, ती एक काय म्हणू शकतो दोन माणसांना जोडणारी, दोन कुटुंबांना जोडणारी, एकमेकांच्या वेळांना एकत्र करून आणणारी अशी सगळीच वेगळी उलाढाल आहे लग्न. बदल म्हणशील तर आत्ता नुकतेच आमच्या लग्नाला 2 महिने झालेत, त्यामुळे असं मला फार काही बदल सांगता नाही येणार. मी 2 मिनिटं तुला थांबवते. स्नेहा पाटील आपल्याशी हिंगणघाटहून जोडली गेलेली आहे. स्नेहा, स्वागत आहे तुझं. स्नेहा, माझा आवाज येतोय? हो मॅम, हा, बोला. स्नेहा बोला, तुमचा आवाज येतोय आम्हाला. हॅलो मॅडम, मला तुम्हाला बोला. हो मॅम, मला विचारायचं आहे. हा मॅडम, मला विचारायचं आहे की मॅडम आपल्या बिझी शेड्यूल मध्ये म्हणजे स्वतःसाठी कसा वेळ काढतात आणि त्यांचं एज्युकेशन काय सुरू आहे आता? अच्छा, स्वतःसाठी वेळ कसा काढतेस आणि आता सध्या काय चालू? आता सध्या मी जसं म्हटलं की लग्न नुकतंच झालेलं आहे, त्यामुळे बिझी शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये वेळ काढायचा म्हणजे सिरियल सुरू असताना खूप ही जी आहे ती कसरत व्हायची की 12-12, 13-13 तास. पण मग ते आहे की जेव्हा सुट्टी मिळते त्यावेळी पहिला जो प्रेफरन्स आहे तो अर्थात फिटनेससाठी, म्हणजे वर्कआउट असेल किंवा काही योगा असेल या सगळ्यासाठी जो आहे तो वेळ काढावा लागतो. आणि एज्युकेशन आता जर मला असं वाटतं त्यांनी एज्युकेशन काय सुरू नाही, आता सध्या काय आता काय सुरू आहे, आता सध्या कुठलीही माझी सिरियल सुरू नाहीये. म्हणजे एप्रिलमध्येच कन्यादानची सिरियल आहे. कन्यादान संपलं आणि लग्न झालं? नाही, कन्यादान सुरू असतानाच लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर मी एक दिवस शूटही केलं आणि मग सिरियल जी आहे ती संपली. त्यामुळे आता थोडासा वेळ जो आहे तो आम्ही एकमेकांना देतोय. घर सेट होतंय आता सध्या, त्यामुळे आता कुठेही घाई नाहीये. पण नक्कीच आता जसा प्रोजेक्ट येईल तर तसं लवकरच दिसेल मी तुम्हाला. धन्यवाद स्मिता, तुम्ही आमच्याशी जोडले गेलात. अश्विनी एकबोटे, खूप मोठं नाव खरं तर. पूर्वी तुला विचारण्याआधी श्रीरंग तेंडुलकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मुंबईहून. तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रीरंग, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? श्रीरंग, माझा आवाज पोहोचतोय? काहीतरी आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे. आपण पुन्हा जोडले जाणारच आहात. हां, तर अश्विनी एकबोटे हे खूप मोठं नाव खरं तर, आणि त्यांचा मुलगा शुभंकर एकबोटे. कशा होत्या भावना, म्हणजे जेव्हा तुमचं कसं जमलं मुळात एकतर, आणि म्हणजे असं कळलं की अश्विनी एकबोटे यांच्या घरात आपण जाणार आहोत, काय भावना होत्या त्या? नक्कीच खूप काय म्हणू शकतो, तू जसं म्हणालीस की त्यांचं काम, त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो खूप मोठा आहे. त्यातली मी एक आहे, म्हणून मी ते फार उत्सुकतेने मला फार जाणून घ्यायची इच्छा. खरंय, पण म्हणजे तेच आहे की
आम्ही भेटलोच मुळात एकत्र काम करत असताना. म्हणजे कन्यादानच्या वेळेस. कन्यादान सिरियलमध्ये आम्हा दोघांच्या, आणि त्यातही आम्ही दोघं नवरा बायकोचीच भूमिका करत होतो. ओके. त्यामुळे 2.5 वर्ष सिरियल सुरू असताना सिरियलच्या शेवटाकडे आम्ही कुठेतरी एकमेकांशी छान कनेक्ट झालो. ओके. हा म्हणजे असं अजिबातच नाहीये की सिरियलच्या सुरुवातीपासूनच काही सुरू होतं, तर नक्कीच नाही. म्हणजे तो त्याच्या जगात, मी माझ्या जगात, असं पण सीन आम्ही छान एकत्र करायचो. पण त्यानंतर कुठेतरी गोष्टी अशा झाल्या की दोघांच्याही घरातून लग्नाचा विचार होत होता. अच्छा. आणि काय म्हणू शकतो, खूप वेगळ्या पद्धतीने कनेक्ट झालो आम्ही. म्हणजे आम्हाला नवल वाटतं की अरे सुरुवातीला एक असतं ना की आपण सीन करायचा आणि आपापल्या कामाला जायचं, तसं होतं. म्हणजे आफ्टर पॅकअप कॉफी वगैरे कधीच नाही, म्हणजे आम्ही कधीच असं केलेलोच नाही. पण आत्ता गेल्या वर्षी ज्या पद्धतीने आम्ही कनेक्ट झालो आणि एकमेकांच्या घरातूनही कुठेतरी होतं की अरे का नाही तुम्ही दोघं विचार करत आहात. अगदीच. मी तुला थोडं थांबवते. श्रीरंग तेंडुलकर आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहे. श्रीरंग, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हा, हॅलो अमृता. हॅलो. हाय, कशी आहेस? मस्त, तुम्ही कसे आहात? बघतोय तुझा प्रोग्राम. येस, मला खूप छान वाटतंय तुम्ही फोन केलाय. हो. काय म्हणतेस? अगं अजून एक गाणं म्हण ना छानसं. अजून एका गाण्याची फरमाईश आलेली आहे. गाणं गाते नक्की गाते. मला तुमच्यासोबतही गायचंय. म्हणजे रंगासर आम्ही म्हणतो त्यांना. अच्छा. श्रीरंग तेंडुलकर म्हणजे यांची मी ओळख सांगते. ओके. की मी साठे कॉलेजमधनं आहे, तर हे साठे कॉलेजचे एक स्टुडंट आहेत. ओ. आणि आम्ही अल्युमनाय आहोत एकत्र. अच्छा, अच्छा. तर आम्ही एक साठे कॉलेजचा प्रोग्राम असतो वर्षातून एकदा, तर त्या प्रोग्राम मध्ये मी सरांसोबत डुएट गाणं गायलेलं आहे. त्यामुळे तुम्ही साथ देणार असाल तर मी गाते. कुठलं गाणं म्हणतेस? मस्त मस्त. तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. पुण्यात आहात की मुंबईत आहात? हा, मुंबईत आहे. मुंबईत आहात. ओके. तर गाणं, त्यांची फरमाईश आहे की अजून एक गाणं झालं पाहिजे. अजून आय थिंक मी आपणच गायलेलं गाणं गाऊ का? बरं, त्यांनीच आम्ही एक डुएट गाणं गायलो होतो. माझे राणी माझे मोगा तुझे नावा जोडताना, फुला फुला पुशीत आयलो, फुला फुला पुशीत आयलो, तुझे माझे प्रीती चोगा, तुझे माझे प्रीती चोगा. मला वाटतं श्रीरंग तुमची इच्छा पूर्ण झाली असेलच. धन्यवाद, तुम्ही जोडले गेलात. खरं तर खूप बोलायचं आहे अश्विनी, अमृता, पण खरं तर टाइम अजून एक आपल्याकडे कॉल येतो आहे, तोपर्यंत आपण बोलू शकतो. पण तर तू बोलत होते तुझं बालपण मुंबईतच की? मुंबईत. प्रॉपर मुंबईत? हो. मग कसं होतं बालपण? म्हणजे खोडकर होती अमृता? एकच मिनिट. गौरी चौधरी आपल्याशी जोडलेली गेली आहे नाशिक मधून. गौरी, स्वागत आहे तुझं. हॅलो. हॅलो गौरी, बोल. मॅडम, आम्ही कन्यादान मालिका बघत होतो, खूप भारी होतं तुमचं. धन्यवाद. आता तुम्ही कुठे राहता? आता तुम्ही कुठे राहता? आता तुम्ही कुठे साधा सरळ प्रश्न आहे. मी सध्या म्हणजे मी मुंबईचीच आहे आणि सध्या मुंबईतच म्हणजे कांदिवलीमध्ये मी राहते. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी जोडले गेलेलात. तर कशी होती अमृता बालपणी? म्हणजे आत्ता जे काही मला असं वाटतं ना की आपण इतकं छान इंटरॅक्ट करू शकतो, आपण बोलतोय एकमेकांशी, किंवा मुळात हे जे इंटरॅक्शनची जी आवड आहे ती कुठेतरी तेव्हाच होती. म्हणजे शाळेतही मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये होते, वक्तृत्व म्हणा किंवा वादविवाद म्हणा, अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ऍक्टिव्ह होते नक्कीच. खोडकर मला असे काही किस्से आठवत नाहीत, म्हणजे आई बाबांनी सांगितलेले किस्से नाही आहेत, पण हो माझ्या कंप्लेंट्स खूप यायच्या शाळेतून. कंप्लेंट्स यायच्या नक्कीच. ठीक आहे अमृता, खरंच खूप गोड वाटलं तुझ्याशी बोलून. खूप छान वाटलं. तर त्यामुळे आता आजच्या भागामध्ये इतकंच, आपल्याला खूप वेळेची मर्यादा आहे खरं तर अमृताशी आपण आज संवाद साधलेला आहे आणि खूप छान वाटलं तिच्याशी बोलून. खूप साऱ्या फॅन्सनी तिच्या फोन केलेला आहे, तिच्याशी बोललेले आहेत. तुम्हालाही तुमच्या आवडत्या कलाकारांशी जर बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच फोन करू शकता, असंच सेलिब्रिटी कॉलिंगमध्ये. त्यामुळे पाहत रहा सेलिब्रिटी कॉलिंग. जय महाराष्ट्रवर.